नमस्ते, गुड मॉर्निंग. आज आपण बनवणार आहोत मुळ्याचे पराठे. श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी मुळा खावा असं म्हणतात. बघा, सोप्या आणि सरळ पद्धतीने मुळ्याचे पराठे केलेले आहेत. काही जँग पँग काहीच नाही. बघा, मी काय केलं आहे, मुळ्याला चांगलं खिसून घेतलं, त्याला थोडंसं मीठ लावून 2-3 मिनिट ठेवलं आणि मग त्याचं पाणी जे निघतं ना, ते आपल्याला चांगलं काढायचं आहे ताकदीने आणि ते मग आपल्याला तव्यावर फ्रायपॅनवर टाकून द्या. ते सगळं सुक्का झालेला मुळा असतो. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, धने पावडर, हळद, मीठ सगळं टाकून चांगलं परतून घ्यायचं आणि थोडंसं गार झालं की मग चपाती लाटायची आणि मग द्यायचं त्याच्यामध्ये टाकून. आणि तुम्हाला जसा पराठा करायचा आहे तसा तुम्ही करू शकताय. आणि तसंही मुळा नाही का आपल्या शरीराला फायदेशीर आहे, हे तर सर्वांनाच माहिती आहे. रोगप्रतिकारशक्ती, आपल्या शरीरात काही घातक असेल त्याला मारण्याची ताकद असते मुळ्यामध्ये. आपलं वजन कमी करतं, आपली त्वचा नितळ ठेवतं. म्हणून मुळा हा सर्वांनीच खायला पाहिजे. बघा, तवा अगोदरच गरम झाला होता म्हणून मी गॅस बंद केला. आता परत चालू केला. आता दिला टाकून तव्यावरती आणि मस्तपैकी खरपूस भाजून घेतला. आपल्या आजकालची मुलांचे खूप चोचले असतात, नको म्हणतात, मुळा खायला नको, पण तरी त्यांना खाऊ घालायचा. बघा, सरळ सोपा साधा असा मुळ्याचा पराठा तुम्ही खान, सर्वांना खाऊ घाला. म्हणा हॅप्पी कुकिंग.